काय ते बोल लवकर, एवढा घाईत कशाला मला इथे बोलवलंस? अगं ताई सांगतो, पाणी तर घे. तर काय पाणी प्यायला ना आली मी? ते काय काम आहे ते बोल लवकर. ताई, पल्लवीचा जॉब गेला. हे तर मला आधीपासूनच माहिती होतं. तुझ्यासाठी तर मी बीकॉम पोरगी बघितली होती, पण तुझा जीव तर या 12वी पास मध्ये अडकला होता ना. भोगाता कर्माची फळं. हो ताई, कर्माची फळ तर आम्ही बघूच, पण जे झालं ते योग्यच झालं. दुसऱ्याची गुलामी करण्यापेक्षा स्वतःच्या जीवावर काहीतरी करून दाखवायची एक संधी तिला मिळाली. आणि या संधीचा मी नक्की सोनं करेल. एक चांगला व्यवसाय सुरू करून दाखवेल. स्वतःच्या हिमतीवर व्यवसाय करायला कोणाचा तरी पाठिंबा लागतो. नाहीतर काय, तू तर दिवसभर कामावर जाशील. सपोर्ट करू शकशील तिला? एक नवरा म्हणून माझा तिला पूर्ण सपोर्ट असेलच, पण एक व्यवसाय म्हणून मन शांती चाय बार तर तिला पुरेपूर सपोर्ट असणार आहे. मन शांती चाय बार म्हणजे मी स्वतःच्या हिमतीवर चायचा व्यवसाय सुरू करणार आहे. चायचं दुकान? चहा मध्ये साखर किती टाकायची ते तरी माहिती आहे का तुला? नाहीतर काय. त्याची गरज नाही. आता मन शांती चाय बारने तयार केले आहे गुळाच्या चाय सोबतच अनेक वेगवेगळ्या फ्लेवरचे प्रीमिक्स. त्याने काय होणार आहे? त्यामुळे आपली चाय स्वादिष्ट होणार आहे. व्यवसायासाठी मी 1 रुपया देणार नाही. इथे माझीच कडकी चालू आहे. ताई, त्याचीही गरज लागणार नाही. हा व्यवसाय म्हणजे कमी गुंतवणूक आणि जास्ती नफा. खरं? काय रे, हा व्यवसाय कोणी चालू करू शकतो? मी पण. हो ताई, तू पण. पण हे प्रेमिक्स मागवायचं कसं? ताई, स्क्रीनवर नंबर दिला आहे. मन शांत ठेवून त्यांना कॉल कर. मन शांती चाय बारची टीम नक्कीच तुला सहकार्य करेल. आम्ही तर आमचा व्यवसाय सुरू केला. तुम्ही तुमचा व्यवसाय कधी सुरू करताय?